झालमुरी खात पश्चिम बंगालमध्ये भाजपनं जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। भवानीपूरमधून भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत आणि भाजपचे हे सगळे कार्यकर्ते सध्या जल्लोष करतायत। झालमुरी खात जल्लोष केला जातोय। टीएमसी 121 आणि भाजप 161 जागांवर आघाडीवर आहे। हे कल आहेत, मात्र या कलांमध्ये सुद्धा भाजपनं मोठी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच भाजपनं जल्लोष करायला सुरुवात केली, तर दिल्लीच्या मुख्यालयामध्ये भाजपच्या देखील तिथे बँड आणण्यात आलेला आहे, तसंच सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली आहे। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत पाहायला मिळतंय। कल कायम राहिल्यास पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार आहे। आसाम पुदुचेरी या ठिकाणी भाजपचं सरकार स्थापन होताना दिसतंय, कारण बहुमतामध्ये आहे भाजप। तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजप या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवताना दिसत आहे। भाजपचं पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवण्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळत आहे। तर तिथे तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत देखील भाजप आहे। तिथे जरी काही जागा वाढल्या तर दक्षिणेमध्ये आणखी पाय रोवण्यास भाजपला त्या ठिकाणी संधी असणार आहे। तर मागच्या वेळेला 77 जागांवर भाजप विजयी झालेली होती आणि यावेळेला आत्ता कलांची ही जी आकडेवारी आपण पाहतोय 161 जागांवर भाजपची आघाडी, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा सुद्धा दुप्पट जागांची या ठिकाणी सध्या भाजपनं आघाडी घेतली आहे। पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह सध्या ही आकडेवारी सांगतायत। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत आहे, तर 161 जागांवर भाजप आणि टीएमसी 121 जागांवर कल कायम राहिले। तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार होणार आहे। इथे सरकार स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार आहे। कल सांगतायत सुवेंदू अधिकारी यांनी तर दावा केलाय की आम्ही मोठ्या फरकाने या ठिकाणी विजयी होणार आहोत आणि पहिल्यांदाच भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी स्वप्न साकार होणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये तमिळनाडूमध्ये 1967 नंतर पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता येणार का? 1967 पासून द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची सत्ता असायची। 59 वर्षांनंतर या ठिकाणी मोठा उलटफेर तमिळनाडूत होताना दिसतोय। तमिळनाडूत पहिल्यांदाच निवडणूक लढणारी TVK पार्टी सर्वात मोठा पक्ष। सत्ताधारी DMK AIADMK सारख्या दिग्गज पक्षांना TVKनं मागे टाकलं। 2 फेब्रुवारी 2024 रोजी TVKची स्थापना, 2 वर्षातच सत्ता स्थापनेच्या स्थितीत। विजय थलपतींचा फ्रीचा फॉर्म्युला चालला। महिलांना महिन्याला 2,500 रुपये, 6 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा। गरिबांना लग्नासाठी मुलीला 8 ग्रॅम सोनं, सिल्कची साडी देण्याच्या वायद्याचा प्रचंड फायदा। राज्य सरकारच्या परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाच्या आश्वासनाचा लाभ। 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 15,000च्या मदतीचं आश्वासन। बेरोजगारी भत्ता म्हणून पदवीधारकांना महिन्याला 4,000ची आर्थिक मदत। 5 एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा शब्द दिल्यानं शेतकऱ्यांचीही TVKला साथ। तर पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतो की मोठा उलटफेर आणि भाजप 161 जागांवर, तर 1967 नंतर तामिळनाडूमध्ये मोठा ट्विस्ट या ठिकाणी आलाय। तिसरा पक्ष या ठिकाणी